रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध झेनित धबधबा परिसरात मंगळवारी मुसळधार पावसामुळे अचानक पाण्याची पातळी वाढल्यानं सुमारे 70 पर्यटक चारही बाजूंनी पाण्यात अडकले. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढल्याने त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेत सुनियोजित बचाव मोहीम हाती घेतली. दोरखंड आणि इतर सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने सर्व पर्यटकांना एकामागून एक सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान कोणताही पर्यटक जखमी झाला नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांच्या तत्पर आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने सांगितले. घटनेनंतर प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना मान्सून काळात धबधबे, नद्या आणि इतर जलस्रोतांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी काही क्षणात अचानक वाढू शकते आणि परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. त्यामुळे हवामान विभाग आणि प्रशासनाच्या इशाऱ्यांचे गांभीर्याने पालन करून पर्यटन स्थळांना भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला देखील झेनित धबधबा परिसरात अनेक पर्यटक पाण्यात अडकले होते. त्यावेळी बचाव पथकाने तत्परता दाखवत यशस्वी बचाव मोहीम राबवून सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली होती.